एका घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा गावात एक जुनं पण सुंदर घर होतं. तिथे एक तरुण जोडपं अन्विता आणि समीर नुकतंच राहायला आलं होतं. शहराच्या धावपळीपासून दूर शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना जीवन जगायचं होतं. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले. घराच्या आजूबाजूला हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि स्वच्छ हवा होती. पण हळूहळू त्यांना काही विचित्र गोष्टी जाणवू लागल्या. रात्रीच्या वेळी घरात कोणी नसतानाही पाण्याचा नळ चालू असल्याचा आवाज यायचा. कधी कधी स्वयंपाकघरातून भांड्यांचा खडखडाट ऐकू यायचा, जसं कोणीतरी आत काम करत आहे. समीरने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं. अन्विता, जंगलाजवळचं घर आहे, एखादं लहान प्राणी असेल, तो म्हणाला. पण अन्विताला खात्री होती की ही सामान्य गोष्ट नाही. एक दिवस रात्री दोघे झोपले असताना त्यांना जिन्यावरून काहीतरी ओढल्याचा आवाज आला. त्यांनी डोळे उघडले आणि पाहिले तर हॉलमध्ये एक अस्पष्ट काळ्या रंगाची आकृती दिसली. ती आकृती हळूहळू जिन्याच्या पायऱ्या उतरत होती. समीर आणि अन्विता दोघेही भीतीने गारठले. त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि शांतपणे चादर ओढून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्विताला हॉलमध्ये काही अदृश्य पाऊलखुणा दिसल्या. त्या पाऊलखुणा धूळ असलेल्या फरशीवर स्पष्ट दिसत होत्या, पण त्या अदृश्य असल्यासारख्या वाटत होत्या. म्हणजे कोणीतरी तिथे होतं पण दिसत नव्हतं. अन्विताने त्या पाऊलखुणांचा पाठलाग केला. त्या पाऊलखुणा थेट एका बंद खोलीपर्यंत गेल्या, जी घरमालकाने नेहमी बंद ठेवण्यास सांगितली होती. अन्विताने धीर करून ती खोली उघडली. आत गेल्यानंतर तिला एक जुनं डायरी आणि काही जुने फोटो सापडले. त्या डायरीत त्या घराच्या पूर्वीच्या मालकिणीने तिच्या वेदना लिहिल्या होत्या. ती एक चित्रकार होती, जिचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. तिच्या डायरीतून अन्विताला कळलं की तिचा आत्मा अजूनही त्या घरात तिच्या अर्धवट राहिलेल्या चित्रासाठी भटकत होता. अन्विता आणि समीरने ठरवलं की ते त्या आत्म्याला शांती देतील. त्यांनी त्या चित्रकारणीनं अर्धवट सोडलेलं चित्र पूर्ण करायला सुरुवात केली. जसं जसं चित्र पूर्ण होत गेलं तसं तसं घरातील विचित्र घटना कमी होऊ लागल्या. अखेरीस जेव्हा चित्र पूर्ण झालं तेव्हा रात्रीच्या वेळी त्यांना त्या चित्रकारणीचा शांत आणि समाधानी आवाज ऐकू आला. धन्यवाद, आता मी शांतपणे जाऊ शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना घरातून ती पाऊलखुणा गायब झालेल्या दिसल्या. समीर आणि अन्विताने त्या घराला आपलं खरं घर बनवलं आणि त्यांनी त्या चित्रकारणीच्या आठवणीत त्या पूर्ण केलेल्या चित्राला हॉलमध्ये लावलं आणि तिच्या आत्म्याला शांती भेटली आणि खूप आनंदाने राहू लागले. तर मित्रांनो, आपल्याला इतर कहाणी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.